नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी वर्णमालेची प्रत्येक अक्षरे आणि त्यांचे उच्चार शिकणार आहोत. चला सुरुवात करूया. कृपया प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. हे आहे अ. उच्चारताना तोंड थोडं उघडून हा स्वर उच्चारला जातो. चला एकदा म्हणूया अ. अ रे अननसाचा. हे आहे आ. उच्चारताना तोंड थोडं जास्त उघडून हा स्वर उच्चारला जातो. चला एकदा म्हणूया आ. आ रे आईचा. तिसरा स्वर आहे ई. हा स्वर लघु स्वराचा प्रतिनिधी आहे. ई रे इमारतीचा. चौथा स्वर आहे ई. हा स्वर ई च्या दीर्घ स्वराचा प्रतिनिधी आहे. ई रे इडलिंबूचा. पाचवा स्वर आहे ओ. हा लघु स्वर म्हणून उच्चारतात. ओ रे उशीचा. सहावा स्वर आहे उ. हा दीर्घ स्वर आहे. उ रे उसाचा. ए हा सातवा स्वर आहे. ए ला सामान्य स्वर म्हणून उच्चारतात. ए रे एडक्याचा. आठवा स्वर आहे ऐ. हा द्विस्वर म्हणून उच्चारतात. ऐ रे ऐरणीचा. नववा स्वर आहे ओ. हा स्वर गोलसर आहे. ओ रे ओठांचा. दहावा स्वर आहे आओ. चा उच्चार करताना आपल्या तोंडाचे स्वरूप थोडं विस्तृत होते आणि ओठ थोडेसे पुढे येतात. ओ रे हॉकीचा. 11वा स्वर आहे औ. हा द्विस्वर म्हणून उच्चारतात. औ रे औषधाचा. 12वा स्वर आहे अम. हा स्वर विशेष स्वर आहे. अम रे अंजिराचा. आणि शेवटचा स्वर आहे आहा. हा स्वर विसर्ग म्हणून उच्चारतात. तर मित्रांनो, हे होते आपले मराठीतील स्वर. आपल्या भाषेच्या गोडीला ओळखून देण्यासाठी हे स्वर खूप महत्त्वाचे आहेत. यांना वापरून आपली मराठी अजून समृद्ध करूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.